मानकापूर पोलीस स्टेशन येथे ऑटो रिक्षा चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता। अपराध क्रमांक 420/2025। या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने युनिट 2 क्राईम ब्रांचला काही CCTV फुटेज मिळाले होते आणि त्या CCTV फुटेजच्या आधारे युनिट 2 येथील अंमलदार महेंद्र सडमाके यांनी या आरोपीने गुन्हा केल्याबाबत खात्रीशीर माहिती दिली होती। त्यानुसार API श्री चांबारे आणि त्यांच्या पथकाने या आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून ऑटो रिक्षा आपण हस्तगत केलेला आहे। ऑटो रिक्षा आणि आरोपी दोन्ही पण मानकापूर पोलीस स्टेशन येथे पुढील तपास कामी ताब्यात दिलेले आहे। हा जो आरोपी आहे याचं पूर्ण नाव निलेश राजेंद्र सोनावणे आहे। या आरोपीने याच्यावर यापूर्वीही 2 चोरीचे गुन्हे दाखल आहेत। अशी माहिती मिळाली की हा जो आरोपी आहे याने 7-8 महिन्यापूर्वी फिर्यादी यांच्याकडून भाडे तत्वावर रिक्षा चालवायला घेतली होती आणि 3-4 दिवस त्याने त्यांची रिक्षा चालवली। त्या दरम्यान त्याने त्या गाडीची जी आहे डुप्लिकेट चावी बनवून ठेवली होती आणि त्याला पैशाची आवश्यकता पडल्यामुळे त्यांनी ही चावी जी आहे त्या चावीच्या साहाय्याने रिक्षा चोरून गेली होती। यामध्ये एकूण 1,60,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि ही जी कामगिरी आहे क्राईम ब्रांच युनिट 2 पथकाचे API गजानन चांबारे, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार राजेश तिवारी, महेंद्र सडमाके, शैलेश जांभूळकर, संदीप चंगोले आणि विवेक श्रीपाद यांनी केलेली आहे।